बघा, आपण कॉन्स्टंट ऍक्सलरेशन असेल तर आपण 3 फॉर्म्युले बघितलेत. कोणकोणते रे? v बरोबर काय u प्लस at. दुसरा काय? s बरोबर काय ut प्लस हाफ at स्क्वेअर. तिसरं कोणतं बघितलं? एसेत वाला बघताना मग म्हटलं u प्लस 1/2 a टाइम्स ऑफ n मायनस 1. बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर लास्ट बघितलं आपण v स्क्वेअर काय u स्क्वेअर प्लस 2s. याच्यावरचे पण क्वेश्चन झाले आपले. v स्क्वेअर काय u स्क्वेअर प्लस 2s. याच्यामध्ये आपण म्हटलं तर v बरोबर काय अंडर रूट ऑफ 2as. झालं का नाही? आता ह्याच्यामध्ये अजून जर कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, हे सगळे कोणते कोणासाठी? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन साठी. जर तुम्हाला डिस्टन्स काढण्यासाठी अजून एक फॉर्म्युला यूज करतो आपण. डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करतो v एव्हरेज इंटू टाइम. v एव्हरेज इंटू टाइम. पण v एव्हरेज कोणता असतो? तो असतो वेलॉसिटी. काय असतो? वेलॉसिटी. मग वेलॉसिटी असेल तर तुम्ही काय म्हणतात? v प्लस u डिवाइड बाय काय 2 इंटू काय. कळालं? एव्हरेज वेलॉसिटी कसं काढणार? v इंटू u डिवाइड बाय 2. कारण तुम्हाला जर u दिला आणि t दिला तर तुमच्याजवळ s काढायला आहे का परमिशन? s काढण्यासाठी तुम्हाला काय लागतं? ऍक्सलरेशन लागतं. इथे ऍक्सलरेशन दिलाय का? नाही ना. मग ऍक्सलरेशन नसेल दिला तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करा s साठी. याच्यामध्ये गेलो तरी तुम्हाला ऍक्सलरेशनची रिक्वायरमेंट आहे, a ची व्हॅल्यू रिक्वायरमेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा a ची व्हॅल्यू रिक्वायरमेंट आहे. पण a ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करणे? हा वाला. काय डाऊट आहे? क्वेश्चन कळाला आता? हा बघ. मग क्वेश्चन काय विचारणार? इफ बॉडी स्टार्टेड फ्रॉम रेस्ट with constant acceleration 4 meter per second square, achieve speed 4 meter per second in 2 seconds 8 meter per second. 4 ने सुरू होणार, 0 पासून सुरू होतो, 4चा पट वाढतो माहिती ना. इन 1 सेकंद मध्ये इथं 12 मीटर पर सेकंद. कळालं का नाही? हे माहिती आहे ना. असं केलं तर आपण 0 पासून सुरू झाला, 4 ने वाढतोय म्हणजे किती झालाय? पहिल्या याच्यात किती होईल? 4. त्याच्या पुढच्या याच्यात किती होऊन जाईल? 8. म्हणजे हा फर्स्ट सेकंड आणि हा काय सेकंड म्हणजे 8 उत्तर. कळालं का? हे लॉजिक तर माहिती आहे ना, हे आपण प्रॅक्टिस केली. हा मग विचारलं काय? फाइंड द डिस्टन्स. विचारलं का तुम्हाला? डिस्टन्स किती? डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय तुम्ही सांगितलं? एस काय v प्लस u डिवाइड बाय काय 2 इंटू काय t. चला v किती आहे? 8 आहे. 8 प्लस u किती आहे? 0 आहे. डिवाइड बाय काय 2 आहे. t किती आहे? 2 आहे. म्हणजे किती झाला? 8 2 8 कॅन्सल 8. काय डाऊट आहे? समजलंय? हे लॉजिक कळालं का? क्वेश्चन मध्ये मी 8 लिहिलं, 4 लिहिलं, का बरं 8 लिहिलं नंतर? If body started with 2 meter per second and achieve a speed 8 meter per second in 5 seconds with constant acceleration, then find the total distance. आता याच्यामध्ये ऍक्सलरेशनच दिलं, याच्यामध्ये ऍक्सलरेशनची व्हॅल्यूच दिली नाही. याच्यात तरी ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दिली होती, पुढच्या क्वेश्चन मध्ये ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दिली नाही. पण विचारलं काय? तेच डिस्टन्स. मग आपल्याला माहिती ना डिस्टन्स बरोबर काय? एस यू काय v प्लस u डिवाइड बाय 2 इंटू काय t. चला v किती आहे? v किती सांगितलंय? 8 आणि अगोदर किती झाला? 2. 8 प्लस 2 डिवाइड बाय काय 2 आणि टाइम किती दिले? 5 ना. किती झाले? 10 डिवाइड बाय काय 2 इंटू किती? 5. 2 पंचे 10 म्हणजे किती झालं? 25 मीटर. काय डाऊट आहे? आता याच्यामध्ये कुठेही ते देत आहेत का? ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दिली का? नाही ना. ऍक्सलरेशनची व्हॅल्यू नाही दिली तरी आपण सांगू शकलो. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍडजस्ट करण्यासाठी आपण 4 मीटर पर सेकंडचा विचार केला. जर नसतं दिला तर तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला करायचं आहे.
कळालं का? बघ अजून, इफ बॉडी कवर्स ए डिस्टन्स ऑफ 80 meter when it started with 4 meter per second and achieve speed 16 meter per second, then find the टाइम. काय फाइंड आउट करून देताना आता टाइम काय फरक पडला? डिस्टन्स दिलाय आणि वेलोसिटी दिलाय, म्हणजे कोणता आहे? विथ कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. हा हे महत्वाचं आहे, विथ कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. म्हणजे काय म्हणणार? एस काय v प्लस यू डिवाइड बाय काय 2 इंटू काय टी. काढलं काय टी, टी इज काय यस इंटू काय 2 डिवाइड बाय काय v प्लस यू. यस किती आहे? यस किती? 80 गुणिले किती आहे? 2 आहे. v किती आहे? 4 आहे. प्लस किती आहे? v 16 आहे. प्लस किती? 16 आहे. म्हणजे किती होतील? 80 भागिले किती? 20 इंटू किती? 2 किती झाले? 4 म्हणजे किती झाले? 8 सेकंदात ते अचीव करणार. हे लॉजिक कळालं का? समजलं क्वेश्चन काय ट्विस्ट केला होता? मग त्याच्यामध्ये ते बोलते इनिशियल व्हॅलोसिटी सांगा, डिस्टन्स देतील, इनिशियल व्हॅलोसिटी सांगा, म्हणतील फायनल व्हॅलोसिटी काढा. फॉर्म्युला तर तोच आहे, फक्त अननोन कोणते देतील ना? 3 गोष्टी देतात, चौथी गोष्ट विचारतात. 1 2 3 4. तुम्हाला किती देतील? 4 पैकी 3 देतील, कोणती पण. त्याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला? वेलोसिटी दिलं होतं आणि काय दिलं होतं तुम्हाला? डिस्टन्स. म्हणजे 3 क्वांटिटी दिलं ना. इथं बरोबर, इथं पण तेच तेव्हा काय दिले? 2 वेलोसिटी दिला आणि काय दिले? टाइम. 3 क्वांटिटी दिली. विचारलं काय? डिस्टन्स. याच्यामध्ये तेच केले. लॉजिक क्लिअर आहे? ठीक.